सर्वांना सप्रेम जय भीम। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी पूजनीय भंते विनाचार्य यांची आज इथे बाईक रॅली आणि प्रबोधन सभा आयोजित केलेली आहे। या रॅलीचा या सभेचा मुख्य उद्देश असा आहे की महाबोधी महाविहार बोधगया येथील हे महाविहार मनुवाद्यांच्या ताब्यात शेकडो वर्षापासून आहे। त्या विहाराची मुक्ती व्हावी आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे याकरिता मागील 6 महिन्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आंदोलन चालू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून भंते विनाचार्य यांची आज इथे सभा आयोजित केलेली आहे। या महाबोधी जे विहार आहे आमचं बोधगयाला ते आम्हाला बौद्धांच्या स्वाधीन करावं ही अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक मंडळे, महिला मंडळ, पुरुष मंडळ, अनेक चळवळीतील आंबेडकरी चळवळीतील संघटना, राजकीय संघटना या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। आणि आमची अशी मागणी आहे की महाबोधी विहार हे बुद्धाच्या स्वाधीन करण्यात यावं आणि या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि हे आंदोलन अविरत चालत राहणार आहे। आज चंद्रपूरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माननीय विनाचार्य अशोकजी लामाजी आणि ज्ञानज्योती महाथेरो भंतेजी यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन चालू आहे। आणि निव्वळ इथेच न थांबता हे आंदोलन संवैधानिक पद्धतीने सुद्धा आम्ही करणार आहोत। आमचा त्यांना पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। राजेश पणकर मागील एप्रिल महिन्यापासून जो देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे, हे आंदोलन खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर 1949 मध्ये जेव्हा भारताचं संविधान लागू झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते भारतात अंमलात आलं आणि त्या कायद्याच्या अंतर्गत संविधानानुसार 26 जानेवारीच्या अगोदर भारतात जेवढे कायदे होते ते कायदे आपोआप नष्ट झाले असं संविधानात नमूद असताना BT ॲक्ट हा आजही सुरू आहे। त्याच ॲक्ट अंतर्गत या महाबोधी महाविहाराचं प्रशासन चालू आहे। या महाबोधी महाविहाराच्या प्रशासनामध्ये BT ॲक्टनुसार कलेक्टर जो असतो तो ब्राह्मणच असला पाहिजे आणि त्यात 4 ब्राह्मण भिक्खू आणि 3 बौद्ध समाजाचे आणि संपूर्ण ताबा हा ब्राह्मण समाजाच्या हातात आहे। परंतु देशामधले जे काही मस्जिद बघा, चर्च बघा, जे काही धार्मिक स्थळे आहेत ते त्या धर्माच्या, त्या धम्माच्या, त्या जातीच्या लोकांच्या हातात आहे, प्रशासन त्यांच्या हातात आहे। परंतु महाबोधी महाविहार एकच आहे की ते ब्राह्मणांच्या हातात आहे। त्याच्यातून तावडीतून बाहेर काढण्याकरिता देशभरात जन आंदोलन उभं झालेलं आहे। आज बुद्धगया येथे मागल्या गेल्या अनेक दिवसापासून 7-8 महिन्यापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे। आणि ते आंदोलन सुरू करणाऱ्यापैकी एक लामाजी आणि एक विनाचार्य भंते हे संपूर्ण भारतभर या आंदोलनाची ज्योत पेटवत फिरत आहेत। अर्थात आपणा सर्वांना माहीत आहे बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या ताब्यात नाही। भारत स्वतंत्र झाला, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला संविधान दिलं आणि संविधान दिल्याच्या नंतर तात्काळ संविधानाच्या पूर्वी जे काही अटी नियम किंवा संविधानाच्या हा देश संविधान ज्या पद्धतीने चालायचा ती पद्धत सर्व मुक्त झाली, कॅन्सल झाल्या आणि
संविधानाच्या अनुषंगानेच हा देशाचा या देशाचा कारभार चालत आहे। सगळ्यात मोठी अडचण बौद्धांचं बुद्धगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी इतर लोकांच्याकडून हिंदूकडून अबौद्धांच्याकडून मोठी अडचण अशी की BT 1च्या अनुसार ते विहार त्या काळामध्ये ज्या लोकांनी ते सांभाळलं त्यांच्याकडेच राहावं आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक योजना होती। भंते सुरई ससाई यांच्या आंदोलनामुळे त्यामध्ये थोडा बदल होऊन 4 बौद्ध 4 हिंदू आणि 1 जिल्हाध्यक्ष आणि तो जिल्हाधिकारी तो सुद्धा हिंदू अशा प्रकारचं नियोजन करून सरतेशेवटी ते बुद्ध महाबोधी विहार हिंदूंनीच आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि ते अनेक महिन्यापासून अनेक वर्ष 35 वर्षापासून ते महाविहार त्यांच्या ताब्यात आहे। अर्थात मित्रांनो, मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमाने हे सांगू इच्छेन की त्या विहाराच्या माध्यमाने त्या महाबोधी विहाराच्या माध्यमाने वर्षाकाठी 1.5 ते 2 करोड रेवनी बिहार सरकारला त्या विहाराच्या माध्यमाने त्या महाविहाराच्या माध्यमाने प्राप्त होत असते आणि खरी गोम या ठिकाणीच आहे। एक तर पैशाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट बुद्धिझमला संपवण्याची गोष्ट आहे। बुद्धिझम हा या देशातला मूळ धम्म आहे आणि तथागत बुद्धांच्या शिकवणीनुसार शेकडो वर्षापासून या देशाचे लोक या देशामध्ये नांदणारे लोक सुखा आणि समाधानाने नांदत होते, समतेने नांदत होते, विषमता नव्हती। परंतु या देशातल्या विषमतावादी लोकांनी ज्यांच्या हातामध्ये या देशाची सत्ता आहे अशा या सत्ताधारी लोकांनी या देशामध्ये विषमता पसरविण्यासाठी आणि बुद्धाचा समतेचा धम्म नष्ट करण्यासाठी ते महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि ते या काळामध्ये या जनरेशनमध्ये ते बौद्ध लोकांना बिलकुल मान्य होणार नाही आहे आणि ते मुळीच मान्य नाही आहे आणि त्याकरता आम्ही या चंद्रपूर जिल्ह्याचे समस्त बौद्ध, या देशाचे समस्त बौद्ध, या जगातले समस्त बौद्ध ते महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत।